माझ्याकडे एक केस अशी होती की एका मुलीचं, म्हणजे ती स्वतः इंजिनियर मुलगी आणि तिच्या आईच्या डोक्यामध्ये जट. जेव्हा हिचं लग्न ठरलं, एक मुंबईची लोक तिला पाहायला आली, लग्न ठरलं आणि दुसऱ्या वेळेला काहीतरी खरेदीसाठी म्हणून आले होते आणि तिची आई समोर बोरवरती पाणी हे करायला गेले आणि वाऱ्याने तिचा पदर उडला आणि तिची ती जट दिसली. म्हणजे तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं हिच्या आईच्या डोक्यामध्ये जट आहे. ती डोक्यातली जट बघितली ते मुंबईची लोक आणि ते लग्न मोडलं त्यांनी तिचं, की नाही नाही या आईच्या डोक्यात जट आहे तर आम्हाला लग्न नाही. ते अक्षरशः लग्न मोडलं. परत लग्न जेव्हा त्या मुलीचं केलं तर 8 वर्ष जवळजवळ त्या मुलीचं लग्न झालं तरी आई तिथे गेली नव्हती, तिच्या घरी कधी जाऊ शकली नाही का काही नाही आहे. पण नंतर त्या मुलीनेच पुढाकार घेतला आणि माझ्या आईला याच्यातून मुक्त करायचं आहे. गेली 20 वर्ष मी बघते आईच्या डोक्यातली जट आणि त्या मुलीने आमच्याकडे आणलं आणि तिनं सांगितली की माझी आई माझ्या घरातल्या कुठल्या कार्यक्रमाला नाही येत, कुठल्याही यायला नाही आणि मला तिला न्यायचं आहे आणि तिला का म्हणून येत नाही तर तिच्या डोक्यात जट आहे. आणि मग तिनं आपल्याकडे आणलं, तिची जट कापली आणि मग ती आई आता सगळीकडे जायला लागली.